हाय हॅलो नमस्कार. मुक्काम पाऊस सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीचे लोणचं कसं घरच्या घरी तयार करायचं ते आपण पाहणार आहोत. इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. इथे मी तोतापुरी आंबासोना त्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कोणत्या हव्या त्या कैऱ्या तुम्ही इथे घेऊ शकता. आता मी मस्तपैकी या स्वच्छ करून घेणार आहे, कारण का आपण जेव्हा बाहेरून घेऊन येतो तेव्हा बाहेरची घाण धूळ वगैरे ह्याला असते आणि मग त्या खराब झालेल्या असतात. म्हणून आपण आहेत ना या 1-2 पाण्यामध्ये ना स्वच्छ अशा कैऱ्या ना व्यवस्थित आपल्याला अशा धुवून घ्यायच्या आहेत. हे लोणचं घरच्या घरी अगदी मस्त होतं. बाहेरून आपण जसं दुकानातून आणतो तसंच होतं. ही रेसिपी माझ्या आजीची आहे. तुम्ही पाहू शकता. या कैऱ्या आहेत ना मस्तपैकी स्वच्छ अशा धुवून झालेल्या आहेत. मी एका कपड्यावरती काढून घेतलेल्या आहेत. आता ना आपल्याला एक एक करून आहेत ना या स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत. माझ्या पुसून झालेल्या आहेत. आता तुमच्याकडे जर चाकू असेल तर तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता. मी विळीवरती कट करणार आहे. तुम्ही पाहू शकता. मी आता एक एक कैरी घेऊन अशी विळीवरती कट करून घेते आहे. आपल्याला हव्या त्या साईजनुसार आपण ह्याच्या फोडी बनवू शकता. हे बघा, कैरी आहे ना अशी बाट असेल ना तर ती घ्यायची. त्याने लोणचं मस्त असं छान होतं. आता मी तुम्हाला दाखवते आहे. मी एक करून कट करून घेते आहे. मी एकदम बारीक नाही कट केलेले आहेत. अशा स्क्वेअरमध्ये मी एक तुकडे करून घेतलेले आहेत या पद्धतीमध्ये. हे बघा. आता ना मी बाकीच्या सुद्धा ज्या आहेत त्या कैऱ्यासुद्धा या पद्धतीमध्ये मी कट करून घेणार आहे. एक करून व्यवस्थित अशा मस्तपैकी मग आपलं लोणचं व्यवस्थित असं छान तयार होईल. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. माझ्या आजीने मला शिकवली होती आणि आज मी ती तुमच्यापर्यंत पोचवते आहे हा व्हिडिओ. हे बघा, मी या पद्धतीमध्ये या आकाराच्या मी कैऱ्या आहेत ना त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा किती छान तुकडे झालेले आहेत. तुम्हाला कोणत्या साईजमध्ये हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. मी या साईजमध्ये कट केलेले आहेत. जसे बाजारात असतात ना मीडियम साईजचे त्या पद्धतीत मी कट करून घेतलेले आहेत. इथे मी 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे. अजून एक मी अर्धा चमचा हळद घालून घेते आहे. आता आपल्याला इथे मसाला नाही घालायचा आहे आधी. आता मी मीठ घालून घेत आहे. इथे मी एक साधारणतः 1.5 चमचा हळद 1.5 चमचा मीठ असं मी घालून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी आहे ना आपल्याला हे असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना प्रत्येक फोडीला हे हळद मीठ लागलं असावं. तुम्ही पाहू शकता. बघा, व्यवस्थित असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. मी ते चमच्याने केलेलं आहे. ह्या चमच्याच्या साहाय्याने आहे ना मी मीठ टाकून घेतलेलं होतं आणि या चमच्याच्या ह्याने मी हळद टाकून घेतलेली आहे. तुमच्याकडे जो कोणता चमचा असेल त्याने तुम्ही टाकून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही प्रत्येक फोडीला हळद आणि मीठ अगदी व्यवस्थित अशी लागलेली आहे. हे बघा, प्रत्येक फोडीला अगदी व्यवस्थित अशी लागलेली आहे. मस्त लोणचं होतं हे घरच्या घरी. हे बघा, प्रत्येक फोडीला व्यवस्थित असं लागलेलं आहे. हे पारंपरिक पद्धतीचं लोणचं आहे. अगदी घरच्या घरी सोपी पद्धत आहे. तुम्ही पण करून बघा या पद्धतीमध्ये. मस्त होतं लोणचं. अगदी खायला सुंदर लागतं. आता ना आपल्याला ना हे कपडा आहे कॉटनचा कपडा घेतला आहे ना आपण. तो आता मस्तपैकी आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतल्यात ना हे बघा त्या भांड्याला व्यवस्थित असं बांधून घ्यायचं आहे आणि आपल्याला रात्रभर आहे ना असंच ठेवायचं की जेणेकरून याला ना हळद आणि मीठ आहे ना व्यवस्थित लागतील. आता आपण आहे ना हे रात्रभर असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उघडून बघायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आपण त्या कैरीच्या फोड्यांना आहे ना कपडा लावून ठेवला होता. हे बघा, आता मी तो ओपन केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. रात्रभर मी ठेवलं होतं. मस्तपैकी आपल्या कैरीच्या ज्या फोडी आहेत ना त्या अशा जवळ आलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि आपण जे याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ना त्याचं पाणी आलेलं आहे बघा. आता आपल्याला ना हे पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी काढून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित अशा ना पंख्याखाली आहे ना आपल्याला ना हे अर्धा 1 तास पंख्याखाली किंवा तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हात सुकू द्यायचं आहे. चला, आता लोणच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार त्याचं प्रमाण सांगते. इथे ना मी 400 ग्रॅम तेल घेतलं आहे. ते व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे. इथे मी 1 किलो लोणच्यासाठी बेडेकर मसाला घेतला आहे. लोणचा मसाला तो 100 ग्रॅम असा घेतलेला आहे. राईची डाळ घेतलेली आहे. मीठ आणि तिखा लालचा मसाला जो मिळतो ना कलरवाला तो घेतलेला आहे. आता ना मी ना 1 चमचाभर आहे ना मीठ टाकून घेते की जेणेकरून आपण जे अगोदर ह्याला हळद आणि मीठ लावून घेतलेलं होतं ना बऱ्यापैकी पाणी निथळून घेतलेलं आहे. सो मी 1 चमचा मीठ टाकून घेते. तुम्ही पाहू शकता. आपण जे रात्रभर ठेवून घेतलेल्या होत्या
कैरीच्या फोडी त्या व्यवस्थित अशा जवळ आलेल्या आहेत, जेणेकरून पटकन आपलं लोणचं याने तयार होऊ शकतं. इथे मी राईची डाळ आहे ना ती 2 चमचे टाकून घेतलेली आहे. तुम्हाला अजून हवी असेल लोणच्याचा खार तर तुम्ही अजूनही टाकून घेऊ शकता. आपण जो बेडेकर लोणच्याचा मसाला घेतला होता 100 ग्रॅम तो सुद्धा मी इथे टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जी मिरची पावडर घेतलेली होती ती मी ते 2 चमचे अशी टाकून घेतलेली आहे. आता हा सगळा जो मसाला आहे ना हे आपल्याला सगळं मिश्रण आहे ना असं मस्तपैकी आहे ना असं एकजीव करून घ्यायचं आहे, की जेणेकरून प्रत्येक फोडीला आहे ना हा मसाला लागला पाहिजे. मी चमचा घेतला आहे, चमच्याच्या साह्याने आहे ना मी हे असं एकजीव करून घेते. तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल. अगदी या प्रमाणामध्ये परफेक्ट असा 1 किलोचं आपलं लोणचं तयार होतं. तुम्ही बघू शकता. हे बघा एक फोडीला व्यवस्थित असा आपल्याला मसाला लावून झालेला आहे आणि मस्तपैकी आपल्या अशा फोडी दिसत आहेत. आता आहे ना आपण आहे ना हे कैरीच्या फोडी आहेत ना त्या आपल्याला एका बर्नीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत. इथे मी काचेची बर्नी घेतलेली आहे. तुमच्याकडे प्लॅस्टिकची बर्नी असेल किंवा चिनीमातीची बर्नी घेतली असेल तरी चालेल. तुम्ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही बर्नी घेऊ शकता. माझी ही बर्नी 1 किलो लोणचं राहील ना या प्रमाणामध्ये आहे. आता ना मी इथे तेल अगोदर टाकून नाही घेणार आहे, मी तेल नंतर टाकणार आहे. हे बघा आपण ज्या फोडी घेतलेल्या होत्या ना व्यवस्थित मसाला लावून त्या आता मी एक करून मी ह्या बर्नीमध्ये व्यवस्थित भरत आहे. तुम्ही पाहू शकता आपण ज्या फोडी करून घेतलेल्या होत्या या बर्नीमध्ये भरून आहे ना अगदी रेडी आहे. 1 किलोचं प्रमाण जे तुम्हाला मी सांगितलं त्या प्रमाणात अचूक आपलं लोणचं मस्तपैकी तयार होतं. इथे मी जे तेल गरम करून घेतलेलं होतं ते मी आता घालून घेते आहे. तुम्हाला अगोदर घालून घ्यायचं असेल तर तुम्ही अगोदर घालून घेतलं तरी चालेल. हे बघा पाहू शकता अगदी मस्तपैकी आपलं हे तेल आहे ना अगदी तळापासून ते वरपर्यंत काठापर्यंत मस्तपैकी असं भरत आहे. बघा पाहू शकता तुम्ही अगदी वरपर्यंत काठापर्यंत हे तेल आलेलं आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. तेल कधी पण आहे ना वरपर्यंतच घालायचं आहे, की जेणेकरून आपल्याला लोणच्याला बुरशी लागता कामा नये. हे बघा मी तुम्हाला चमचा घालून दाखवते. अगदी परफेक्ट आपलं असं हे प्रमाण आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं हे लोणचं आता इथे बनून रेडी आहे. पारंपरिक पद्धतीचं लोणचं आहे. माझ्या आजीची रेसिपी आहे. माझ्या आजीने मला शिकवली होती ती रेसिपी आज मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओमार्फत आणलेली आहे. हे बघा व्यवस्थित बनवून आपलं असं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे बघा पाहू शकता मस्तपैकी आपण बाजारातून कसं लोणचं आणतो तसं हे लोणचं आपलं बनून रेडी आहे. आता आपलं लोणचं आहे ना एक 2-3 महिने व्यवस्थित असं मुरत ठेवायचं आहे. आता मी इथे झाकण लावून घेते आहे. आता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, की जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आता मी तुमची रजा घेते आहे. लवकरच